नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 आजपासून म्हणजे 15 जूनपासून सुरू झालेलं आहे आणि आज आपल्याला शालेय पोषण आहाराचा जी माहिती आहे ती माहिती भरत असताना आपला पट बदलल्यामुळे ती भरता येत नसेल, तर आपण आपला जो एम-डी-एम पोर्टलमध्ये हा पट कसा अपडेट करायचा याविषयीची माहिती यामध्ये पाहणार आहोत. तर यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे एम-डी-एम पोर्टल आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माणची जी पहिली लिंक आहे, त्या पहिल्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं लॉगिन पेज ओपन होईल. लॉगिन पेज ओपन झाल्यानंतर पहिल्या बॉक्समध्ये UDIS नंबर म्हणजेच आपला युजर आयडी आणि त्यानंतर एम-डी-एम पोर्टलचा जो पासवर्ड होता तो पासवर्ड टाकायचा आणि तिसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला कॅप्चा टाकून लॉगिन करायचं आहे. लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. यामध्ये आय हॅव रीड ऑल इन्स्ट्रक्शन्सचा बॉक्स क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला एम-डी-एम पोर्टलचं जे या महिन्याचा आढावा आहे तो आढावा दिसून येईल. त्यामध्ये 1 ते 14 तारखेला आपल्याला सुट्ट्या होती. 15 तारखेला आपल्याला एम-डी-एम भरलेला दिसून येईल. आपल्याला एम-डी-एम भरण्यापूर्वी पट अपडेट करायचा. तो कसा करायचा तर यामध्ये या वरच्या आडव्या पट्टीमध्ये आपल्याला एनरोलमेंट नावाची एक टॅब दिसते. टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा एनरोलमेंट नावाची जी टॅब दिसेल त्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. या ठिकाणी पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं सिलेक्ट इयर 2026-27 ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर जून महिना ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर हे जे खालचे बॉक्स आता इथं भरलेले दिसत आहे ते रिकामे दिसतात. त्यामध्ये आपल्याला इयत्ता पहिलीचा, दुसरीचा, तिसरीचा, चौथीचा, पाचवीचा पट भरायचा आहे पहिल्या ओळीमध्ये. तो भरून झाल्यानंतर आपल्याला खाली जर आपल्याला 6वी, 7वी, 8वी असेल तर हा खालच्या बॉक्समधला जो 6वी, 7वी, 8वीचा पट भरायचा आहे. ही संपूर्ण माहिती आणि टोटल संख्या चेक केल्यानंतर आपल्याला अपडेट यावरती क्लिक करायचं आहे. जर आपल्या पटामध्ये बदल होणार असेल, बदल होण्याची शक्यता असेल तर पट डायरेक्ट फायनलाईज करू नका. एम-डी-एम भरताना 1-2 वेळा फायनलाईज नाही असा मेसेज येतो, पण आपल्याला तो पोषणाचा डेली डाटा भरता येतोय. त्यामुळे फक्त अपडेट करा आणि अ, अ, या पोर्टलमधून बाहेर पडा आणि त्यानंतर आपण ॲप डाउनलोड करून घेऊन त्यामध्ये आपला दैनंदिन डाटा भरायचा आहे. धन्यवाद.